हे अरे जा तिकडे. स्वतः तर मिसळ खात्याने आम्हाला सांगतंय की क्लीन खावा, मायक्रोज ट्रॅक करा, ही ट्रॅक करा, ती ट्रॅक करा. गेलो होतो का ना काल मिसळ खायला? गेलतो की मग. हां, मग कॅलरीजचं काय? हां, मान्य आहे की त्या मीलमध्ये मी जास्त कॅलरीज खाल्ल्या. त्याचा अर्थ असं नाही होत की मी माझी प्रोसेसच तोडली, काय फॉलो नाही केलं. ते कसं मी मॅनेज केलं ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ती बघ शांतपणे आणि मग मला सांग कसं वाटलं. नमस्कार भावनो, वेलकम टू डे 19 ऑफ 365 बॉडी रिकॉम प्रोसेस. हां, काल एक मील मी चीट केलं. ठीक आहे, इट डझंट मीन की मी टोटली ऑफ द ट्रॅक गेलो टू द प्रोसेस. का मी सांगतो. एक मीलमध्ये अराउंड 1000 कॅलरीज होत्या. 1 2 3 4 एवढं सगळं मी दिवसाभरात करतो. 4 मील्स असतात. पहिलं मील मी जायच्या आधी घेतलं. ठीक आहे. दुसरं मील मी चीट केलं. ठीक आहे. अराउंड 1000 कॅलरीज आल्या. ठीक आहे. पण मग मी काय केलं, हे जे दुपारचं मील होतं आणि संध्याकाळचं मील होतं ते स्किप केलं आणि डायरेक्ट डिनर केला. ज्याने काय झालं, माझ्या त्या कॅलरीज तिथं कंपन्सेट झाल्या आणि ज्या उरलेल्या कॅलरीज एक्स्ट्रा येत होत्या त्या मी कार्डिओ करून बर्न केलं. ठीक आहे. अशा पद्धतीनं मला माझ्या प्रोग्रेसची ऑन द ट्रॅक राहण्यास हेल्प झाली. ठीक आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. दिस इज माय टुडेज वर्कआउट चार्ट. वन मोर स्टेप अहेड टू द प्रोसेस. मीट यू टुमॉरो विथ द नेक्स्ट टॉपिक विथ द सेम एनर्जी.